स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। मी कोकणीदीप। तर मी आज खूप दिवसानंतर कोणती तरी व्हिडिओ अपलोड करतोय। काही कारणास्तव आपल्याला व्हिडिओ अपलोड करता नाही आल्या, ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला काय कारण होतं ते। तर मित्रांनो, आता मी चाललोय ते म्हणजे दापोली तालुक्यातील पाचपंढरी या गावामध्ये। तर नातेवाईकांच्या घरी एक लग्न आहे, तर लग्नासाठी मी चाललोय। तर लग्नामध्ये काय धमाल मस्ती करणार आहोत ते ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे। आणि अस्सल कोली पद्धतीमध्ये कशा प्रकारे लग्न होतं हे आपण व्हिडिओतून बघणार आहोत। तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता लास्टपर्यंत बघा। आणि व्हिडिओ आवडली तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया व्हिडिओला। तर माझ्या पाठी बघू शकता, ही आहे ते म्हणजे बागमंडला जेटी। आणि आपण इथूनच जेटीचा प्रवास करून बानकोटमध्ये जाणार आहोत। तर व्हिडिओ मी लेट सुरू केली, घरून सुरू करणार होतो, पण मी घाई गडबडीमध्ये मला व्हिडिओ सुरू नाही करता आली। तर चला मित्रांनो, प्रवासाला तर सुरुवात करूया। तर चला। तर मित्रांनो, आपली फेरी बोट आलेली आहे म्हणजे जंगल जेटी। तर मित्रांनो, ह्याच आपण जंगल जेटीने त्या बाजूला जाणार आहोत, म्हणजे इथे तुम्हाला झूम करून दाखवतो। या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि आता ही अर्ध्या तासानंतर निघेल इथून जेटी म्हणजे फेरी बोट। मित्रांनो, फेरी बोटचा प्रवास करून आता पोहोचलोय ते म्हणजे बानकोट या गावात म्हणजे वेसवी जेटीवरती। तर मित्रांनो, इथून आपण आता बाईकने प्रवास करणार आहोत। तर मी एकटाच आहे, त्यामुळे आपल्याला काही एवढे काही व्हिडिओ शूट नाही करता येणार। तर मित्रांनो, हा आहे तो म्हणजे आडे उत्तंबरचा पूल। आणि आता थोड्या वेळाने आपण पोहोचणार आहोत ते म्हणजे पाचपंढरी या गावामध्ये। तर मित्रांनो, आपण घरून निघताना वाजलेले ते म्हणजे 1 आणि आता वाजलेत ते म्हणजे 4:30 आणि आपण पोहोचलोय ते म्हणजे पाचपंढरी या गावामध्ये। तर समोर बघू शकता मित्रांनो, सुवर्णदुर्ग किल्ला आणि हे आहे ते म्हणजे पाचपंढरी गाव। तर मित्रांनो, आपण संध्याकाळीच व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंच नाही की मी कोणाच्या लग्नाला आलोय ते सांगण्या अगोदर मी एक छोटीशी स्टोरी सांगतो तुम्हाला। तर स्टोरी अशी आहे की 50-60 वर्षापूर्वी माझं संपूर्ण कुटुंब याच गावी राहायचं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपंढरी या गावामध्ये। पण काही कारणास्तव कुटुंबातील काही सदस्य रायगड जिल्ह्यातील भरडखोल आणि जीवना गावी स्थायिक झाले आणि नंतर तिथेच राहिले। पण कोणतंही सुखदुःखाचं कार्य असलं तरी आम्ही इथे येतो आणि ते आमच्याकडे येतात। तर मित्रांनो, आता सांगतो मी कोणाच्या लग्नाला आलोय ते। तर माझ्या काकाच्या मुलीच्या लग्नाला आलोय म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाला। तर खूप मजा येणार आहे लग्नाला, पण त्याच्या अगोदर काही अजून गोष्टी सांगायच्या आहेत, आता थोड्या वेळाने सांगेनच तुम्हाला। तर मित्रांनो, आज आहे तो म्हणजे मांडव म्हणजे लग्नाचा पहिला दिवस आणि असं 3 दिवस कार्यक्रम असतो, हळद, मांडव आणि लग्न। तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आता व्हिडिओला।
तर मित्रांनो, कसा वाटला कोली पद्धतीत डान्स? तर ही आजचा दिवस आहे तो म्हणजे मांडवाचा. आणि मित्रांनो, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलेलं की मला ह्या व्हिडिओतून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर मित्रांनो, लग्न हा वधूवराच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण असतो. तोच मी ह्या व्हिडिओतून टिपण्याचा प्रयत्न करणार आहे. मी जास्त काही बोलणार तर नाही या व्हिडिओमधून, फक्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण व्हिडिओ खूप मोठी होणार आहे मित्रांनो. कारण मी एकाच व्हिडिओमधून मांडव, हळद आणि लग्न दाखवणार आहे आणि मी फर्स्ट टाइम एवढी मोठी व्हिडिओ बनवणार आहे. तर त्यामुळे आपल्याला जास्त काही बोलता येणार नाही. तर उद्या हल्दी आहे मित्रांनो. मित्रांनो, वाजलेत ते म्हणजे सकाळचे 8 आणि आता व्हिडिओला सुरुवात करतोय. तर आज कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत हल्दीमध्ये ते ह्या आता व्हिडिओतून बघणार आहोत. मित्रांनो, इकडे चालले ते म्हणजे जेवणाची तयारी. इकडे बघू शकता चपात्या बनत आहेत आणि इकडे डाल, इकडे व्हेज बनते जेवण आणि तिकडे नॉनव्हेज बनते. तर आपण तिकडे जाऊनच बघूया नॉनव्हेज काय जेवण बनते ते. मित्रांनो, कोली समाजामध्ये एक पद्धतच आहे की कोणाचंही लग्न कार्य असलं किंवा कोणतेही कार्य असलं तर तुम्हाला तिथे हमखास महागुरा भेटेल. आणि इकडे बघू शकता ताडमासा आणि गेदर कटिंगचं काम चालू आहे. अर्धं झालेलं आहे आणि नंतर मी आलो आहे. आणि इकडे बघू शकता छोटे छोटा मावरा आहे म्हणजे ढोमी, मनला वगैरे. तर आपल्याला ह्याची आज फ्राय खायला भेटणार वाटतं. तर इकडे बघू शकता फ्रायसाठी बोट्या कापलेल्या आहेत. आणि आपण काही वेळानंतर नवरीसोबत गावातील जी प्रमुख मंदिरं आहेत, म्हणजे या गावामध्ये राम मंदिर आहे, कुलदैवत आहे, तर आपण त्या मंदिरामध्ये जाणार आहोत हल्दीच्या अगोदर दर्शनासाठी. आणि तिथेही खूप मजा येते मंदिरात जाताना, खूप नाचतात वगैरे. तर चला बघूया आपण.
मित्रांनो, आत्ताच आपण मंदिरातून आलेलो, ताईसोबत गेलेलो आणि इकडे बघू शकता जेवायला सर्वजण बसलेत आणि मला पण खूप भूक लागले, तर मी पण जाऊन मस्त की जेवायला बसतो. तर इकडे बघू शकता माझ्या ताटामध्ये व्हेज आहे, कारण माझा आज उपवास आहे, आणि इकडे नॉनव्हेज, व्हेजसोबत फ्राय, आणि माझ्या ताटामध्ये प्युअर व्हेज. तर मित्रांनो, जेवण झाल्यानंतर आपण बाहेर फिरायला आलो आणि बघतोय तर इथे पण मावरं कटिंगचं काम चालू आहे, आणि हे आहे ते म्हणजे संध्याकाळची तयारी. तर बघूया काय काय मावरं आहे ते. तर इकडे बघू शकता गेदर कट केलेला अर्ध झाली, आणि इकडे आहे तो म्हणजे 25 किलोचा सकला. तर मित्रांनो, मी अगोदरच बोललेलो की कोल्यांच्या लग्नामध्ये तुम्हाला हमखास मावरा का बघायला मिळेल आणि खायला मिळेल. तर इकडे बघू शकता इथे याला एवढ्या मोठ्या सकल्याला कटिंगचं काम चालू आहे. तर आपली काकी आहे ती मस्त कटिंगचं काम करते. तर काकीने मस्त कापायला घेतलं आहे. बघू शकता अर्धा कापून झाला आहे, तर त्याची आता काकी 2 भाग करेल.
तर मित्रांनो, पहिल्या दिवशी आपण मांडव बघितलं, दुसऱ्या दिवशी हळद बघितली आणि तिसऱ्या दिवशी आता बघणार आहोत ते म्हणजे लग्न. तर आज आहे तो म्हणजे माधुरीताईचं लग्न. तर बघूया आपण कशा प्रकारे कोली समाजामध्ये लग्न होतं आणि पाचपंडेर गावामध्ये कशा प्रकारे लग्न होतं हे आपण आता बघणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या दिवसाला. काही मिनिटांमध्ये हिमसभा संपन्न होत आहे. दोन्ही यजमानांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलेल्या सर्व परिपालनांच्या दोन्ही यजमानांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत.
दोन्ही यजमानांच्या स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं थेवरम् लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामराञ्जनसंस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमंगल सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकसुरा धन्वन्तरीश्चन्द्रमा गावा कामदुधासुरेश्वर गजो रम्भादिदेवाङ्गना अश्वा सप्तमुखो विषं हरिधनु शङ्खोऽमृतं चाम्बुधे रत्नानि चतुर्दशं प्रतिदिनम् कुर्वन्तु हो मङ्गलम् शुभमङ्गल सावधान कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितम् कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मङ्गलम् शुभमङ्गल सावधान लाभो संतति संपदा बहु तुम्हारा लाभो तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोग पुल्या बांधवा भूषण सारे राष्ट्र
राष्ट्रधुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थाश्रम तुम्हा वधूवरा देवो सदा मंगल शुभ मंगल सावधान आली शुभकारिणी मधुघटी आनंद चोहीकडे वाद्ये मंगल वाजती बरसती स्नेहामृताचे सडे हे येथे गणगोत सर्व जमले द्याया शुभाशीर्वचा नांदा सौख्य भरे कृतार्थ बनवा संबंध हा प्रीतीचा शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. तर मित्रांनो, आपण ज्या लग्न कार्यासाठी पाचपंढरी गावामध्ये आलेलो ते लग्न आता कार्य झालेले आहे. तर लग्न झाल्यानंतर मी आता फिरत फिरत हरण्या बंदरावरती आलो आणि तुम्ही कधीतरी नाव ऐकलंच असेल हरण्या बंदराचं. तर हे आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असं हरण्या बंदर. तर मित्रांनो, आपण फक्त आता लग्नातील वरातीची व्हिडिओ शूट करणार आहोत आणि व्हिडिओला एंड करणार आहोत.
तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ लग्नाची? आवडली असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं की मी 1.5-2 महिने व्हिडिओ का टाकत नव्हतो. त्याचं कारण असं होतं की माझा फोनच व्हिडिओ काढताना पाण्यामध्ये पडला, समुद्रामध्ये. तर त्यामुळे आपल्याला व्हिडिओ टाकता आल्या नाही. पण याच्यापुढे आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहोत. तर चला मित्रांनो, भेटू पुन्हा अशाच नव्या व्हिडिओमध्ये. तर आतासाठी बाय. तर आणि